आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। सर क्या कहना चाहेंगे सर, आपकी जो है औरंगाबाद संभाजी नगर में ग्रैंड ओपनिंग, तो क्या ऑफर्स है सर, क्यों आना चाहिए आपके पास कस्टमर से? मैं बापू साहेब सोनोने आज संभाजीनगर में हमने हमारी जो कंपनी है हाई प्रोफाइल टूर्स मैट्रिमोनी प्रॉपर्टीज और इवेंट का यहाँ पे हमने आज ओपनिंग किया है। ये छत्रपति संभाजीनगर में लोगों को ये सर्विस देने के लिए हमने ये ऑफिस जो है ये ओपन किया है। अब तक हमारे साथ में इस शहर से कम 500 लोग जो है वो डोमेस्टिक इंटरनेशनल टूर्स भी हमारे हाई प्रोफाइल टूर्स के साथ में जा चुके हैं। वो सभी लोगों का कहना था कि आप हमारे शहर में आओ, यहाँ पे अपना ऑफिस खोलो। तो हमने आज वो उनके कहने पर यहाँ पे अपना ऑफिस जो है वो शुरू किया है और ये ग्रैंड ओपनिंग हमने की है। इस ओपनिंग के लिए यहाँ के जो प्रसिद्ध साहित्यिक थे जो ऋषिकेश कांबळे जी यहाँ पे उपस्थित थे, उनके हाथों से यह ऑफिस का ओपनिंग किया है। इसके साथ में जो मैट्रिमोनी के भी बहुत सारे हमारे जिनके वेबसाइट पे रजिस्ट्रेशन थे वे सभी लोग यहाँ पे आए और इसमें हमने ये जो ऑफिस शुरू किया है ये लोगों को जो डोमेस्टिक और इंटरनेशनल टूर जो है इनके बारे में जानकारी यहाँ पे दी जाएगी। बहुत अच्छी क्वालिटी की सर्विस और सस्ते में ये पैकेज हम प्रोवाइड करेंगे। मैट्रिमोनी का जो है वो जो है डोमेस्टिक और इंटरनेशनल के जो कई ब्राइड ग्रूम्स है उनके बायोडाटा हमारे पास होते हैं। उनकी वेबसाइट है हमारी हाई प्रोफाइल मैट्रिमोनी की, उससे हम आपके बच्चों की शादी जो है शादी करने में जो दिक्कत होती है उसको हम सॉल्व करेंगे। हाई प्रोफाइल प्रॉपर्टीज के माध्यम से अगर किसी को मुंबई में हो, पुणे में हो, नासिक में हो, संभाजीनगर में हो प्रॉपर्टी खरीदनी हो तो वो प्रॉपर्टी भी हम अच्छे दामों में अच्छी प्रॉपर्टी हम प्रोवाइड कर सकते हैं। और हाई प्रोफाइल इवेंट के माध्यम से अगर आपको किसी के बच्चों की बच्चे की शादी करनी हो, बर्थडे हो, कोई सेलिब्रेशन हो तो इवेंट के माध्यम से भी हम उसको ग्रैंड बना सकते हैं। तो यह नाम ही हाई प्रोफाइल है, जो कुछ सर्विस आपको दी जाती है वो हाई प्रोफाइल के हिसाब से होती है। यानी वो सर्विस आपको प्रेस्टिजियस बनाती है कि आपको जो कुछ आप करोगे उसका जो समाज में है वो उसका नाम रहेगा, लोग आपको जानेंगे, पहचानेंगे। तो इस प्रकार ये हाई प्रोफाइल टूर्स, हाई प्रोफाइल मैट्रिमोनी, प्रॉपर्टीज और इवेंट का काम यहाँ पे शुरू होगा। तो मैं सबसे विनती करता हूँ कि आपको जो भी सर्विस चाहिए हम सर्विस देने के लिए तैयार हैं। आप आओ, हमारे ऑफिस में विजिट करो और हमारे जो ऑफिस में विजिट करेंगे उनके लिए एक ऑफर है। हम चांदी का सिक्का जो है
वो उनको गिफ्ट दे रहे हैं। तो आपको भी चांदी का सिक्का चाहिए तो हमारे ऑफिस में आओ और अपना सिक्का लेके जाओ। सर जय हिंद, जय आपकी महाराष्ट्र। ब्रांच कहाँ कहाँ तक है? हाँ, हमारी जो ब्रांच है वो नासिक में है, पुणे में है। अभी ये हमने संभाजी नगर में ये ब्रांच ओपन की है। नेक्स्ट मंथ हम अपना ब्रांच जो है वो नागपुर में ओपन कर रहे हैं और दिसंबर में हमारा जो हेड ऑफिस है वो बॉम्बे में उसका ओपनिंग का प्लानिंग है। तो आपको और महाराष्ट्र में जो हमारी सर्विस है वो कहीं पे भी आपको अवेलेबल हो सकती है। तो कस्टमर में आने के लिए आपके पास लोकेशन एड्रेस बताइए और कॉन्टेक्ट नंबर दे हाँ, सकते हैं? हमारा जो ऑफिस है आपको छत्रपति संभाजी नगर के बिल्कुल सबको पता है, बाबा पेट्रोल पंप के सामने जो कॉस्मो एवेन्यू करके जो कॉम्प्लेक्स है, जो महाड़ा कॉलोनी है, महाड़ा का ऑफिस है उसकी तरफ जो गेट जाता है, तो वह वहीं पे है। आपको आने जाने में कोई दिक्कत नहीं होगी, सबको जान पहचान वाला है। अन्ना इडली सबको पता है, उसके उसी कॉम्प्लेक्स में अपना ऑफिस है। तो आप इधर आओ, आपको जो सर्विस चाहिए वो आपको मिलेगी। सर कॉन्टेक्ट नंबर दे सकते हैं? हाँ, मैं अपना कॉन्टैक्ट नंबर यहाँ पे 9423071277। मैं रिपीट करता हूँ एक बार, 9423071277। सर बापू साहेब सोनवणे। हाय प्रोफाईल पहिल्यांदा तुझं नाव उद्घाटन सांग. झालेलं आहे. ओके. काय सांगणार आपण? नमस्कार सगळ्यांना. माझं नाव भावना सोनवणे. हाय प्रोफाईल टूर्स या नावाने आम्ही संभाजीनगर इथे एक ब्रँच ओपन केली आहे. आपली ब्रँच नाशिक, पुणे आणि ही तिसरी ब्रँच आहे आपली संभाजीनगरला. एक आम्ही ग्रुप नेला होता थायलंडसाठी संभाजीनगरचा. त्या लोकांना इतकी आपली सर्व्हिस आवडली की त्यांच्या आग्रहाखातर त्यांची ते इच्छा होती की संभाजीनगरला आपलं एक ब्रँच झालीच पाहिजे. त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या इच्छेमुळे किंवा तुमचं पण आम्हाला सपोर्ट असल्यामुळे आज आपण संभाजीनगरला इथे एक आपण ब्रँच खोललेली आहे. याचा हेतू एवढाच आहे की आपण कमी पैशामध्ये चांगली सर्व्हिस कशी देऊ आणि प्रत्येक व्यक्तीचं फिरण्याचं स्वप्नही आपण पूर्ण करू, हेच आपलं ध्येय आहे. हाय प्रोफाईल टूर्स हे नावाप्रमाणेच आपण सर्व्हिस देत असतो आणि लोकांना पैशांचा विषय न करता त्यांच्याशी आपण आपले पारिवारिक संबंध निर्माण करून त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचं आमचं एक स्वप्न आहे की प्रत्येक व्यक्तीने विमानात बसून जे स्वप्न असतं ते आपलं जग पाहण्याची जी इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करू. हाय प्रोफाईल टूर्स नेहमीच तुमच्या सेवेत राहणार. आमच्या ऑफिसला तुम्ही भेट द्या, आम्हाला नक्कीच आनंद होईल आणि आम्हाला तुम्ही जॉईन करा. हा प्रोफेशनल मध्ये आपला किती वर्षाचा अनुभव? हा आमचा आता 8 वर्ष झालेले आहे. इथले रहिवाशांना शहरवासीयांना काय मेसेज देणार? इथल्या रहिवाशांच्याच इच्छेने आम्ही तुम्हाला सांगू एक आनंद होतो की जेव्हा आम्ही थायलंडला 80 लोकांचा ग्रुप इथून नेला होता. थायलंडला आम्ही एक मराठी साहित्य संमेलन औरंगाबादच्या प्रोफेसरांचा ग्रुप होता, तो नेलेला होता. त्यांना आपली सर्व्हिस आवडली. म्हणजे आपली इच्छा नसताना पण आपलं एक ब्रँच ओपन झाली, हा एक आनंद तुमच्या संभाजीनगरच्या लोकांच्या सहकार्यामुळेच निर्माण झालेला आहे. इथली त्यांना आपली सर्व्हिस आवडली, आपले संबंध आवडले, आपण काय प्रोव्हाइड केले ते त्यांना आवडलं, म्हणून त्यांच्या इच्छेने आपण ही संभाजीनगरला एक ब्रँच ओपन झालेली. संभाजीनगरची ब्रँच ओपन झालेली आहे. त्याचा ऍड्रेस तुम्हाला आहे बाबा पेट्रोल पंपच्या समोर. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर आम्ही देतो, तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर करून तुम्हाला डिटेल्स सगळी प्रोव्हाइड करण्यात येईल. नंबर आहे 94-230-71-277. फोन नंबर पुन्हा सांगते मी, बापूसाहेब सोनवणे, 94-230-71-277. नमस्कार. हाय प्रोफाईल टूर्सचे उद्घाटन झालेलं आहे, काय सांगणार? आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी हाय प्रोफाईल बुद्धिस्ट टूर याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भव्य हाय प्रोफाईल ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे. खरं तर ही संभाजीनगरसाठी खूप महत्त्वाची बाब आहे. हे असं ऑफिस बुद्धिस्ट समाजाचं पहिलंच ऑफिस हे औरंगाबाद शहरामध्ये, संभाजीनगर शहरामध्ये ओपन झालेलं आहे. त्यामुळं समाजाला, या परिसरातील समाजाला आता आमच्या अध्यक्षाने एक गोष्ट उद्घोष केलीच आहे की हा परिसर म्हणजे खानदेश, विदर्भ यांना जोडणारा हा प्रदेश आहे मराठवाडा. त्यामुळं ही ऑफिस म्हणजेच या तिन्ही प्रदेशाचं ऑफिस होईल आणि ह्या ऑफिसच्या माध्यमातून या तिन्ही परिषदेच्या बौद्ध समाजासाठी, इथल्या सर्व समाजासाठी एक बुद्धिस्ट कल्चर डेव्हलप करण्यासाठी जे काय ऑफिसचा उद्देश आहे ते उद्देश घेऊन हे ऑफिस चाललेलं आहे की जागतिक स्तरावर बुद्ध सर्किट निर्माण करायचं आहे. या प्रोफाईलच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब सोनवणे सरांना
तर त्यांच्या ह्या कार्याला इथला समाज बुद्धिस्ट वर्ग हा निश्चितच सपोर्ट करत आणि ह्या हाय प्रोफाईलच्या ऑफिसच्या माध्यमातून बुद्ध संस्कृती ही जागतिक लेवलला जे काय पोहोचलेली आहे ती इथल्या समाजाला पाहता येईल, त्याचा आनंद घेता येईल. त्यामुळं निश्चितच या हाय प्रोफाईल जेव्हा टुरिस्टचं ऑफिस आहे या ऑफिसचं महत्त्व अन्यसाधारण आहे आणि हे कार्य असंच उद्गृत होत राहो, पुढं वाढत राहो यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. माणूस आपल्याच बांधवांना विदेशातील बुद्ध विहार, विदेशातील चालीरीती, संस्कृती दाखवण्यासाठी या समाजातल्या दिनदुबळ्या समाजातल्या लोकांना विदेशामध्ये टूर करून आणण्याचं, घडवून आणण्याचं काम ते करतायत. फार मोठं काम आहे आणि या त्यांच्या ते भेटण्याच्या अगोदर मी हे शोधत होतो की कुणीतरी एक असा असावा की तो आपल्या लोकांना विदेशात जाऊन तिथली माहिती मिळेल आणि तिथलं कल्चर, तिथलं वातावरण, तिथली शैक्षणिक परिस्थिती या संदर्भात सांगेल. आणि साहेबांच्या रूपाने आपल्याला ती व्यक्ती मिळाली, खूप छान वाटलं. थायलंडला मी एक प्रसंग तुम्हाला सांगतो जो माझ्यासोबत घडला आणि त्यानंतर मी माझं बोलणं थांबवतो. खरं तर फार मोठमोठे दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यात आहेत. विठ्ठल अण्णा आहेत, साळवे सर आहेत. सगळ्यांनी त्यावेळेला खूप सहकार्यही मला केलं. मुंबईहून पण सर आलेत. तर काय झालं होतं, आपण सगळ्यांना सरांनी खूप चांगल्या स्पॉटवर फिरवलं आणि एक असं झालं की कोरल त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं विथ फॅमिली असल्यामुळं आणि आम्हाला उशीर झाल्यामुळं सगळे आपण एका बाजूला होतात, पण आम्ही माझी फॅमिली त्याचं जे तिकीट काढलं होतं ते कंप्लीट करण्यासाठी आम्ही तिकडे निघालो. काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी आम्ही त्या चार्जेस अप्लाय केले होते आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही सगळे एका बाजूला, आम्ही फक्त फॅमिलीतले 4 लोक एका बाजूला होतो आणि त्या कोलर लँडवर पोहोचल्यानंतर मात्र तिथं कोणीही तुम्ही मला दिसत नव्हतं. त्या ठिकाणी मात्र आता कसं करावं, कारण मुलं सोबत लहान मिसेस सोबत आणि मग त्या ठिकाणी काय करावं, कसं घडेल. आणि सोनवणे सरांचे माझेही एवढे काही संबंध नव्हते, बरं मोबाईल पण जमा करून घेतलेले होते पाण्याच्या धाकाने. त्याच्यामुळे पुढं काय होणार आम्हाला फार धास्ती होती. पण त्या ठिकाणी अक्षरशः आपण म्हणतो देवासारखं कोणी ते होतं, तसं सोनवणे सर आम्हाला दिसलेत. आणि विशेष म्हणजे सोनवणे सर आमच्यासाठी तिथं थांबलेले होते ना, आम्हाला पाहून बरोबर त्या टीम आम्हाला शोधत होते. त्या टीमला ते सोबत घेऊन आले की आमचे लोक आलेले आहेत, आता बाकीची ॲक्टिव्हिटी करा. मी याच्यासाठी हा प्रसंग सांगितला की जे टूर्स ट्रॅव्हल्स टुरिझमवाले लोक असतात घेऊन जातात, परंतु त्यांची जी जबाबदारी असते फक्त नेणं आणणं एवढं नाही, तर आपले हे सोनवणे सर आपली कुटुंबाप्रमाणे काळजी घेतात. हे या ठिकाणी मला सांगायचं आणि हे फार महत्त्वाचं आहे. एका लहान लेकराकडे सुद्धा त्यांचं लक्ष होतं. तो किती सिक्युअर आहे, तो पाण्याच्या जवळ बसला का, बोटीमध्ये कसा आहे. त्यानंतर फॅमिलीसोबत आलेले जे सहकारी होते, जे आमचे नातेगोते होते, त्यांच्या संदर्भात पण फार काळजीने ही जी हाय प्रोफाईल जे आहे ना, ते खरंच मला असं वाटतं एक आपल्या कुटुंबातला एक भाग आहे. आणि ते फक्त आपल्याला फिरवतच नाही तर आपली कुटुंबासारखी काळजी घेतात. त्याच्यामुळे सर आम्ही कायमस्वरूपी तुमच्याशी कनेक्ट आहोत आणि तुम्ही या आमच्या शहरामध्ये जे ऑफिस ओपन केलेलं आहे त्याला आमच्या सगळ्यांतर्फे माझ्याकडून माझ्या संस्थेकडनं कुटुंबाकडनं मी शुभेच्छा देतो. आणि हे आमचं स्वतःचं ऑफिस असल्यासारखं आम्ही या ठिकाणी राहणार आहोत आणि इथून पुढचे जे काही आपले टूर्स आहेत त्याच्याशी आम्ही कनेक्ट आहोत. यस, लंडनला मी सरांना सांगितलं की मला लंडनला यायचं आहे, तर मला असं वाटतं की आपणही सहभागी व्हावं आणि एक चांगली अपॉर्च्युनिटी. मित्रांनो, यासाठी मी सांगतो की आपल्याकडे जरी पैसा असला परंतु आपल्याला घेऊन जाणारे लोक आपल्याला भेटत नव्हते. आता आपल्यातलाच माणूस जेव्हा हिंमत करतो, खरं तर आपण सगळ्यांनी पाठबळ देणं गरजेचं आहे, कारण तो आपल्या भरोशावर या बिझनेसमध्ये आलेला असतो. आणि मी त्या बॅनर्स वाचत असतो, त्याच्यामध्ये स्पेशली लिहिलं असतं आंबेडकरवादी किंवा मग बुद्धिस्ट टूर्स, आंबेडकरांच्या विचाराचा टूर. इतकी हिंमत ते या सगळ्या ॲक्टिव्हिटी करताना, त्यांचा टूर्स ट्रॅव्हल्स करताना दाखवतात. म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. आणि समाज तर तुमच्या पाठीशी आहेत, असं इनामदार सर असतील, कोणी असतील, जे समाजाच्या बाहेरही आहेत तुमच्या या स्वभावामुळं ते तुमच्याशी अटॅच झालेले आंबेडकरी विचाराचे लोक आहेत, अभ्यासू लोक आहेत, सगळे तुमच्या विचाराशी संलग्न झालेले आहेत. त्याच्यामुळे सक्सेसचा तर प्रश्नच नाही. 100% 100% 101% सक्सेस होणारच आहे. आमच्या शैक्षणिक टूर नेहमीच निघत असतात. आमच्या
महाविद्यालयाच्या शाळेच्या सगळ्या टूर्स मी तुमच्याकडे देतो. त्याच्यामुळे लॉस प्रॉफिटचा तुम्हाला ताणच राहणार नाही, कारण जवळपास 25 ते 35 शाळा महाविद्यालयात आपल्या संस्थेत चालतात. सगळे मी तुमच्या टूर्स ट्रॅव्हल्सला सबमिट करतो. इथून पुढे तुम्हाला आणखी यश येवो, भरभराट येवो ही शुभेच्छा आमच्या सगळ्यांतर्फे, माझ्यातर्फे, संस्थेतर्फे देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.